नमस्कार मित्रांनो. आत्ताच मित्रांनो आपल्याला मागच्या जवळपास 5 वर्ष ज्या जाहिरातीची मित्रांनो तुम्ही वाट पाहत होता, ती जाहिरात सविस्तर जाहिरात या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जेवढे जिल्हा न्यायालय आहेत त्यांच्या आस्थापनेवर लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या तिन्ही पदांच्या जाहिराती अ, या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. यामध्ये मित्रांनो एकूण जागा निवड यादीच्या आणि प्रतीक्षा यादीच्या ह्या दोन्ही जागा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्यांनी. निवड यादी पहा, प्रतीक्षा यादी या ठिकाणी लघुलेखकसाठी एकूण पदं राज्यात 568, कनिष्ठ लिपिकसाठी 2795 आणि शिपाई हमालसाठी 1266 एवढी पदं ह्या ठिकाणीही प्रसिद्ध आहेत. आता या ठिकाणी पहा तुम्हाला मित्रांनो हे कळून येईल की ह्यांचं वेतन वगैरे मी जे सांगितलेल्याच गोष्टी. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तुमच्यासाठी की पात्रता काय आहे या ठिकाणी? पात्रता काय आहे ते आपल्याला पान क्रमांक 2 वर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पान क्रमांक 2 मुद्दा क्रमांक 2 या ठिकाणी मी आणि आपण नंतर पुढे जाऊ. पात्रता काय सांगितलं बघा. लघुलेखकसाठी काय पात्रता पाहिजे? तर तुमची पदवी पाहिजे. कायद्याची पदवी असेल तर प्राधान्य आहे. या ठिकाणी त्याच जिल्ह्यात न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. एम-एस-सी-आय-टी तुमचं संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे. 100 या ठिकाणी मित्रांनो शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. इंग्रजीचं शॉर्ट हँड 100 आणि मराठीचं शॉर्ट हँड 80 असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे टायपिंग इंग्रजी 40 आणि मराठी टायपिंग 30 असेल तुमचं सर्टिफिकेट तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही मित्रांनो खालीपैकी कोणत्याही संस्थेतून एम-एस ऑफिस, एम-ए वर्ड हे दिलेले जे कोर्स आहेत, वर्ड प्रोसेसर असे संगणक प्रमाणपत्र तुमच्याजवळ असेल, तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. संगणकाच्या ज्या मित्रांनो मी सांगितलेल्या होत्या तुम्हाला म्हणजे टायपिंगचे कोर्स आणि एम-एस-सी-आय-टी वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आता कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो काय पात्रता आहे? पदवी असावी. कायद्याची असेल पदवी तर तुम्हाला तिथं प्राधान्य आहे. त्याच जिल्ह्यातील न्यायालयाच्या म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असावं. त्यानंतर मित्रांनो तुमचं जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे इंग्रजीचं 40चं आणि मराठीचं 30चं सर्टिफिकेट पाहिजे टायपिंगचं आणि तुमचं एम-एस-सी-आय-टी वगैरे संगणकाचं ज्ञान असणार तुमच्याजवळ सर्टिफिकेट पाहिजे. आणि शिपाई हमाल पदासाठी तुम्ही किमान 7वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमची तब्येत वगैरे चांगली असावी. ह्या पात्रता आहेत. आता पुढच्या गोष्टी काय आहेत त्या आपल्या या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा यायचं या पानावर आणि पुन्हा आपल्याला त्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. बस सर्व पदांसाठी वय किती आहे? सगळ्यांना सारखंच वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 हे ओपन कास्टसाठी आणि अदर कास्टसाठी मित्रांनो 43 आहे. या ठिकाणी मित्रांनो जे सांगितलेलं आहे योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत या ठिकाणी जास्तीत जास्त वयोमर्यादा तुम्ही आधीच सर्व्हिसमध्ये असाल सरकारच्या राज्य किंवा केंद्र सरकारच्या तिथं वयोमर्यादा तुम्हाला लागू नये. 2 पेक्षा जास्त मुलं नसावी. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. त्याचप्रमाणे त्याचं कॅरेक्टर जे आहे ते चांगलं असावं. त्याला कोणत्याही परीक्षेसाठी डिबार केलेलं त्याला त्याच्याजवळ नसावं. ह्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी दिव्यांगासाठी 4% पदं ही राखीव आहेत. आणि पहा दिव्यांग व्यक्तीसाठी पदे या पदांसाठी दिव्यांगत्वाचा योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर अधिसूचित केल्या जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तीसाठी पदे उच्च न्यायालयाच्या नजीकच्या भविष्यात भरली जाणार आहे ती 4% पदं. जिल्हा न्याय निवड यादी, प्रतीक्षा यादी मी सांगितली सुरुवातीला. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरायचा आहे. जे की आजपासून याची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला वेबसाईटला लिंक पण सापडेल. त्यानंतर पात्र होण्यासाठी उमेदवाराने लघुलेखकसाठी ज्या मी तुम्हाला अगोदरच पात्रता या ठिकाणी समजावून सांगितलेल्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला पुढं पाहायचंय. आता या ठिकाणी फीस बघा सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांना 900 रुपये फीस या ठिकाणी आपल्याला पाहायला. आता या ठिकाणी भरलेलं परीक्षेचं जे शुल्क आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला परीक्षेची चाचणीचं स्वरूप पाहायचं या ठिकाणी आपल्याला. या ठिकाणी लघुलेखकसाठी कोणतीही चाळणी परीक्षा, लेखी परीक्षा नाही. कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 40 गुणांची पहिल्यांदा लेखी परीक्षा आहे आणि शिपाई हमाल पदासाठी 30 गुणांची. इंग्रजी लघुलेखन आता लघुलेखक पदासाठी 20 गुणांची इंग्रजी लघुलेखन परीक्षा आहे. मराठी लघुलेखन 20 गुणांची आहे. कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसाठी या ठिकाणी काही लागू नाही. आता टायपिंग पहा. या ठिकाणी टायपिंग लघुलेखकसाठी दोन्ही टायपिंग लागू आहेत आणि लिपिकसाठी दोन्ही पण टायपिंग लागू आहेत. या ठिकाणी शिपाई पदासाठी लागू नाही. स्वच्छता चाचणी फक्त आपल्याला माहिती आहे शिपाई पदासाठी. मुलाखत मात्र तिन्ही पदांना
लागू आहेत. या ठिकाणी लघुलेखकसाठी 20, लिपिकसाठी 20 आणि शिपाईसाठी 10 अशी एकूण मित्रांनो लघुलेखक 10 गुण 100 गुण, लिपिक 100 गुण आणि शिपाई हमाल पदाची 100 गुण अशी परीक्षा या ठिकाणी लागली जाणार आहे. या ठिकाणी काय सांगितले बघा महत्वाचं, लघुलेखक पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार या ठिकाणी आहे. म्हणजे हे याच्यासाठी आहे, लघुलेखकसाठी आहे. आता त्यानंतर पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पुढे आपल्याला, ते आपल्या या ठिकाणी पाहिजे. आता या ठिकाणी पहा परीक्षेचं स्वरूप काय असेल. इतिहास, नागरिकशास्त्र, या ठिकाणी मित्रांनो परीक्षा इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी ह्या गोष्टींचे या ठिकाणी पेपर तुम्हाला पाहायला मिळेल. कशासाठी तर कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदासाठी. कनिष्ठ लिपिक 40 गुण असेल, त्यामध्ये 40 प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे इंग्रजी आणि मराठी भाषेतले हे प्रश्न असतील दोन्ही भाषेमध्ये आणि 30 प्रश्न शिपाई हमाल पदासाठी असणार आहेत. आणि त्यासाठी सुद्धा मित्रांनो त्या तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ही सुद्धा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये हा पेपर या ठिकाणी तुम्हाला हा पेपर या ठिकाणी पाहायला मिळेल. कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरचे सुद्धा प्रश्न असणार आहेत आणि ह्याच्या प्रश्नपत्रिका 2018 मध्ये जी भरती झाली होती ती तर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यानंतर पहा मित्रांनो या पदासाठी परीक्षेचं तपशील कसं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे. चाळणी परीक्षा लघुलेखकसाठी नाही तरी सर्व पात्र उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे. आता चाळणी परीक्षेत किती किमान चाळणी गुण प्राप्त झाल्यानंतर लघुलेखन चाचणीसाठी या ठिकाणी काय सांगितलं बा, चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेप्रमाणे घेण्यात आलेल्या काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या जसं निकाल लागेल कनिष्ठ लिपिक पदाचा आणि त्याच्यामध्ये 1:7 जसे उमेदवार निवडले तसे 1:7 उमेदवार हे लघुलेखक परीक्षेसाठी या ठिकाणी निवडले जाणार आहेत. आता लघुलेखन ही जी परीक्षा आहे या ठिकाणी पहा इंग्रजीची कशी होणार आहे. 6 मिनिटं तुम्हाला लेखनाचा कालावधी असेल. 100 शब्द प्रति मिनिटात तुम्हाला टाईप करायचे आहेत. एकूण 600 शब्द, वेळ 40 मिनिटं. मराठीला 8 मिनिटं, 80 शब्द प्रति मिनिट, 640 शब्द आणि 45 मिनिटं वेळ असा कालावधी असेल. लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त झाल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात संगणकावर परीक्षा आहे. 30 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करायचे. अशा 300 शब्द 20 गुणांसाठी मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहावे लागेल आणि ज्या उमेदवारांना मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांनीच इंग्रजी टंकलेखन परीक्षा आणि इंग्रजी 20 गुणांची आहे, 400 शब्द 10 मिनिटांमध्ये असं या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी ठिकाणी ज्यांना लघुलेखनसाठी मित्रांनो ज्यांना इंग्रजीत मार्क चांगले पडले टायपिंग मध्ये त्यांनाच मुलाखतीला बोलावलं जाणार आहे. ती यादी लागेल तिथं वेबसाईटला त्या न्यायालयाच्या बोर्डावर. आणि तर इथं कसं आहे पहा या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीसाठी मित्रांनो जी मुलांना बोलवलं जाणार आहे ते 1:3 याप्रमाणे आणि बोलवताना कसं केलं जाणार आहे तर तुमची चाळणी परीक्षा घेतली असेल तर त्याचे गुण तुमचे मराठी टंकलेखन, इंग्रजी टंकलेखन, लघुलेखन मराठी इंग्रजी ह्यांच्या सर्व गुणांचं बेरीज करून या ठिकाणी आता या ठिकाणी पहा आपल्याला मित्रांनो चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या प्रकारांच्या आता 1:7 प्रमाणे या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो परीक्षा होणार आहे 10 मिनिटात. म्हणजे या ठिकाणी 300 शब्द हे 300 शब्दांच्या 20 गुणांची मराठी टंकलेखन होणार आहे आणि 1:7 प्रमाणे इथं सुद्धा मित्रांनो म्हणजे त्याच या ठिकाणी गोष्टी आहेत. त्यानंतर मराठी टंकलेखनमध्ये किमान गुण प्राप्त झालेल्यांना इंग्रजीसाठी बोलवलं जाणार आहे या ठिकाणी आणि इंग्रजी तुम्हाला टंकलेखन चाचणी ती सुद्धा 20 गुणांचीच असणार आहे. ज्यात 400 शब्द असतील ते तुम्हाला 10 मिनिटात टाईप करायचे म्हणजे 400 शब्द प्रति मिनिट हा वेग असेल. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखनमध्ये गुण मिळवतील किमान गुण त्यांनाच पुढे बोलवलं जाणार आहे. कशासाठी तर ते मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि अंतिम गुणवत्ता यादी जी आहे तुमची तिन्ही सर्व म्हणजे तुमचे लेखी परीक्षा, टायपिंगची परीक्षा, मुलाखत याद्वारे होईल. यांचं गुण मेरिट लागून सर्वांची बेरीज करून आणि मुलाखतीला 1:3 ज्याप्रमाणे लघुलेखनला होतं त्याचप्रमाणे शिपाई हमाल पदासाठी मित्रांनो या ठिकाणी चाळणी परीक्षेत त्यांना किमान गुण मिळाले असे 1:7 प्रमाणे तुम्हाला स्वच्छता चाचणीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि स्वच्छता चाचणीमध्ये किमान गुण मिळवलं जाईल त्यांना मुलाखतीसाठी पात्र ठरलं जाणार आहे आणि अंतिम यादी तुमची लागताना लेखी परीक्षा आणि मुलाखत आणि तुमची चाळणी परीक्षा या तिन्ही गुणांची
यांची बेरीज होऊन तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी बोलवलं जाईल आणि मुलाखतीला एकाच 3 प्रमाणेच या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मी थोडक्यात या ठिकाणी घेत आहे मित्रांनो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, की या ठिकाणी लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, लघुलेखन चाचणी, टंकलेखन, स्वच्छता, चापल्य चाचणी, मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी किमान या ठिकाणी 35 गुण घ्यायचे पास होण्यासाठी आणि मागासवर्गात त्यांना 5% सूट आहे म्हणजे 30 गुण या ठिकाणी घेतले तरी तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकता. ऑनलाईन लिंक आहे या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट.nic.in. 4 तारखेपासून 18 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि बाकी अर्ज कसा करायचा ते सिंपल सगळ्या गोष्टी सारख्याच येतात. साईज कसा असावा, फोटोचा वगैरे या ठिकाणी फॉर्मॅट वगैरे या गोष्टी तुम्हाला सांगितले. संपूर्ण अर्ज तुम्हाला ऑनलाईनच भरायचा आहे, अपलोड करायचा आहे फोटोसहित. संपूर्ण अर्ज आणि असे जे अर्ज उमेदवारांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे भरलेले अर्ज ते अर्ज तिला पदासाठी तिला पदासाठी अपात्र ठरविलं जाणार आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो चुकीचं फॉर्म भरला किंवा अपूर्ण फॉर्म भरला तर अर्ज पोस्ट किंवा हस्त कुरिअरद्वारे स्वीकारला जाणार नाही, फक्त ऑनलाईनच. या ठिकाणी मित्रांनो उमेदवाराने तिला अटक झाली आहे किंवा स्थानबद्ध करण्यात आले आहे किंवा कोणत्याही गुन्ह्यास दोषी ठरवण्यात आले आहे किंवा त्याच्या विरुद्ध फौजदारी तक्रार प्रलंबित आहे किंवा फौजदारी खटल्यामुळे निकाल दिला आहे किंवा शिस्तभंग विषयक चौकशीला सामोरे जात आहे किंवा त्यामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले आहे किंवा याबाबतची सविस्तर माहिती द्यायची आहे. सरकारी सेवेत असाल तर NOC पाहिजे तिथली. प्रत्येक उमेदवारासाठी एका अर्जासाठी मित्रांनो शुल्कासाठी तेवढं एका पदासाठी शुल्क असं. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. उमेदवार प्रत्येक पदासाठी एक अर्ज त्यासाठीच्या शुल्कासह सादर करू शकतो. एका वेळेस तुम्ही मित्रांनो तुम्हाला जर एकदा तुम्ही अर्ज केला तरी एकदा तुम्ही लघुलेखक पदासाठी केला, नंतर तुम्ही लिपिक या पदासाठी केला, नंतर शिपाई पदासाठी एका वेळेस तुम्ही एकच अर्ज करू शकता. हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं मी लघुलेखकला भरलं, मी लिपिकला भरू शकतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला दुसरा अर्ज करावा लागेल असं सांगितलेलं आहे. प्रत्येक पदासाठी एक अर्ज त्यासाठीच्या शुल्कासह सादर करू शकता. उमेदवार या ठिकाणी सांगितले एकाच पदासाठी शुल्कासह अनेक अर्ज सादर केल्यास उमेदवाराने सादर केलेला शेवटचा अर्जच या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवर चतुर्थ श्रेणी संवर्गात हमाल हे पद आहे आणि शिपाई हे पद नाही. तर इतर सर्व आस्थापनेवर चतुर्थ श्रेणी संवर्गात शिपाई हे पद आहे आणि हमाल हे पद नाही. या गोष्टी आहेत महत्त्वाच्या. ज्या गोष्टी मी मित्रांनो महत्त्वाच्या आहेत त्या खूप शॉर्टकटमध्ये आणि फास्टमध्ये तुम्हाला सांगितले आहेत, कारण व्हिडिओ खूप मोठा आणि लांब होत आहे. सविस्तर जाहिरात तुम्हाला बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या वाटतात त्या. आता कागदपत्र कोणती लागणार आहेत ती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत. उच्च न्यायालय कोणतीही जिल्हा न्यायालय किंवा तालुका न्यायालय यांच्याकडून कोणत्याही अर्जासंबंधात कोणतीही चौकशी विचारार्थ घेतली जाणार नाही. सविस्तर जाहिरातीची लिंक निष्प्रभ होईपर्यंत चौकशी कार्यालयीन वेळेत ऑनलाईन तक्रार पोर्टलवर करता येणार आहे. तुम्हाला तिथंच तक्रार ऑनलाईन पोर्टलवर करायचे काय असेल प्रॉब्लेम तर उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. त्याने दिलेली माहिती खरीच असेल, खोटी नसेल. त्याचप्रमाणे अर्हता सेवा प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी अल्पसूची बनवण्यासाठी समुचित पद्धतीचा अवलंब करण्याचे सर्व अधिकार उच्च न्यायालयात आहे. त्यांना शॉर्टलिस्ट कसं करायचं हे सर्व मित्रांनो तिथे सांगितलेलं आहे, की समुचित अल्पसूची बनवण्यासाठी समुचित पद्धतीचा अवलंब करण्याचे सर्व अधिकार उच्च न्यायालयाने राखून ठेवले आहेत. उच्च न्यायालय परीक्षेचे प्रकार, पद्धती, स्थिती, निवड प्रक्रिया, पद्धतीत बदल करणे, परीक्षा पुढे ढकलणे, रद्द करणे हे सर्व गोष्टी त्यांच्यावर अवलंबून आहेत. उमेदवारांना प्रत्येक परीक्षा आणि मुलाखतीकरिता दिलेल्या सूचित तारखांना स्वखर्चाने हजर राहायचे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी येतात कागदपत्र सांगितलेत त्यांनी 10वी 12वीचे सनद जिथे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुमच्याजवळ अर्हता परीक्षा, पदवी परीक्षा प्रमाणपत्र पास पाहिजे तुम्ही. अर्हता परीक्षा, पदवी परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांची गुणपत्रिका, कॅरेक्टर सर्टिफिकेट 2 सन्माननीय व्यक्तींनी दिलेलं. मी अगोदरच सांगितले की सन्माननीय व्यक्ती म्हणजे तुमचे ग्रामसेवक, सरपंच वगैरे गावातले कोणी असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, नगरसेवक असतील, जे कोणी आमदार वगैरे तिथले या ठिकाणी सांगितले. आता ते कसं भरायचं पहा. 2 व्यक्तींनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र, त्यांचे नाव, पदनाम, त्याच्यावर त्यांचं नाव पाहिजे. म्हणजे तुमचं नाव तर पाहिजे पण खाली त्यांचं नाव पाहिजे, पदनाम पाहिजे, पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झालेल्या
तारखेस किंवा नंतर दिलेली जाहिरात कधी प्रसिद्ध झाली तर आज झाली, आजच्या तारखेचं किंवा ह्याच्या पुढचं तुम्हाला ते कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे, त्यावर तारीख पाहिजे. उमेदवाराची नैतिक चारित्र्य चांगली असल्याचे प्रमाणित करणारे या जाहिराती बरोबर दिलेल्या विहित नमुना दिलाय त्या नमुन्यात तुम्हाला पाहिजे. संगणक आता संगणक संचालनातील विविध ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र म्हणजे MSc IT वगैरे, तुमचे टायपिंगचे शॉर्ट हँडचे सर्टिफिकेट, जातीचा दाखला, तुम्ही जर अदर म्हणजे मागासवर्गातून फॉर्म भरला असेल, सरकारी सेवेत असाल, NOC, काही अनुभव वगैरे काही लिहिला असेल तर त्याचं प्रमाणपत्र, महिला विवाहित झाला असेल, नाव बदल झाला असेल त्याचं गॅझेट, इतर जी काही तुम्ही फॉर्ममध्ये माहिती भरली असेल तर त्यांचे प्रमाणपत्र इथे सांगितलेलं आहे. तुम्ही ऑनलाईन फी भरणार आहात मित्रांनो, ती तुमच्याजवळ व्यवस्थित जपून ठेवा, पुढे ती लागू शकते. हीच गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण अर्जाची प्रिंटआउट प्राप्त करा. तुमची फॉर्म पावती जी फी भरलेल्याची, त्यानंतर त्यांच्या हॉल तिकीट, त्यानंतर उमेदवारांनी त्यांचे नोंदणीकृत लॉग इन युजरनेम आणि पासवर्ड सुद्धा वापरून त्याचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. त्यामुळे ते पासवर्ड आणि तुमचं काय ID आहे ती व्यवस्थित जपून ठेवा तुम्ही. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सबमिट केल्याच्या टप्प्यावर योग्य रीतीने भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट किंवा कोणतेही दाखले, कागदपत्रे, प्रमाणपत्र, मूळ किंवा साक्षांकित प्रती संबंधित जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायालयात पोस्टाने किंवा हाताने सुद्धा पाठवू नये असं सांगितलेलं आहे. उमेदवारांनी उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालयांच्या आस्थापना जेव्हा मागणी करतील तेव्हाच ते पाठवायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. अपडेटसाठी तुम्ही वेबसाईटला भेटी द्या असं सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं काय सांगितले महत्त्वाचं, तर 7 शिपाई हमाल पदासाठी पहा, इयत्ता 7वीचे गुण नमूद करणे बंधनकारक आहे. शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवाराने इयत्ता 7वी परीक्षा व पुढील उच्च पात्रता म्हणजे 8वी, 9वी, 10वी किंवा 12वी इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि तिच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर तिने ऑनलाईन अर्ज भरताना काल्पनिकरित्या 7वीसाठी 50% गुण म्हणजे एकूण 100 पैकी 50 गुण मिळवलेले गुण प्रविष्ट करावे, जेणेकरून तिचा अर्ज संगणकाद्वारे स्वीकारला जाईल. परंतु ज्या उमेदवारांनी उच्च पात्रता म्हणजे इयत्ता 8वी, 9वी, 10वी किंवा 12वी वगैरे परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर तिने 7वी मध्ये मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांचा उल्लेख करावा आणि त्या संदर्भात किमान पात्रता प्रमाणपत्र संबंधित शाळेने जारी केलेले अपलोड करावे. जर 7वी पासच्या पुढे नसाल तर 7वी पर्यंत असेल तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्ज केलेल्या पदासाठी किमान पात्रतेचा तपशील जोपर्यंत उमेदवार प्रविष्ट करत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्जाच्या पोस्ट ड्रॉप बॉक्समध्ये पोस्टचा पर्याय दिसणार नाही. म्हणजे शिपाई हमाल पदासाठी किमान पात्रता 7वी आहे आणि पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इयत्ता 7वीच्या गुणांचा उल्लेख करणं या ठिकाणी बंधनकारक आहे. लघुलेखक किंवा कनिष्ठ लिपिक या पदांसाठी किमान पात्रता पदवी आहे आणि या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पदवीच्या गुणांचा म्हणजे तुमची ज्या पात्रता आहे त्यांचा गुण भरल्याशिवाय तुमचा तो फॉर्म या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही. आय ॲग्री आणि सबमिट ॲप्लिकेशन करून तुम्ही अंतिम त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. चारित्र्य प्रमाणपत्र या ठिकाणी दिले, इथं तुमचं नाव लिहा, हां, पण तुमच्या वडिलांचे, यांचा मुलगा मुलगी कुठे राहता हे सर्व मित्रांनो तुम्ही भरून व्यवस्थित या ठिकाणी ज्यांनी तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले त्याची इथं सही, त्यांचं इथं नाव, त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही घ्या. ही पदांची संख्या आहे, तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनशॉट घेऊन. मी काय आता प्रत्येक गोष्ट वाचून दाखवतो, जास्त वेळ घालवत नाही. तुमच्या मनात काही शंका प्रश्न असतील खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी उत्तरं देईल. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.